नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आजचा आपला जो ट्रेनिंग सेशन असणार आहे ते एंटरप्राइज स्ट्रक्चर असणार आहे. एंटरप्राइज स्ट्रक्चरमध्ये आज आपण काय काय बघणार आहोत. सो फर्स्ट आपण बघणार आहोत डिफाईन कंपनी, डिफाईन कंपनी कोड, डिफाईन बिझनेस एरिया, डिफाईन फंक्शनल एरिया, डिफाईन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया, देन असाइन करणं. ठीक आहे. फर्स्ट आपण एंटरप्राइज स्ट्रक्चर काय असतं, कसं असतं, SAPमध्ये कशा पद्धतीने SAPमध्ये कशा पद्धतीने एंटरप्राइज स्ट्रक्चर केलं जातं आणि रिअल टाईममध्ये कसं एंटरप्राइज स्ट्रक्चर असतं, आपण त्या सगळ्या गोष्टी इथे बघून घेऊया. फर्स्ट नॉन SAP सिस्टममध्ये फर्स्ट असं ग्रुप ऑफ कंपनी म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे टाटा ग्रुप ऑफ कंपनी. त्याच्या अंडर इंडिव्हिज्युअल कंपनीज आहे. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स आहे, टाटा स्टील आहे, टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस आहे. बरोबर आहे. सो SAP सिस्टममध्ये कसं बोललं जातं, टाटा जी ग्रुप ऑफ कंपनी आहे त्याला आपण बोलतो कंपनी. ठीक आहे. आणि जे इंडिव्हिज्युअल कंपनी आहे त्यांना SAP सिस्टममध्ये कंपनी कोड बोललं जातं. त्याच्यानंतर डिफरंट ब्रांचेस असतील. बरोबर आहे. मुंबई ब्रांच, नाशिक ब्रांच, पुणे ब्रांच. सो त्याला SAP सिस्टममध्ये बिझनेस एरिया बोललं जातं. बिझनेस एरिया. त्याच्यानंतर झोन, नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन किंवा रिजनही आपण बोलू शकतो, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ. सो त्याला SAP सिस्टममध्ये कन्सोलिडेशन बिझनेस एरिया बोललं जातं. काय बोललं जातं? कन्सोलिडेशन बिझनेस एरिया. इथे पूर्ण तुम्हाला विजिबल होत आहे. मी पुन्हा सांगतो, नॉन SAP सिस्टममध्ये आणि SAP सिस्टममध्ये दोघांमध्ये कशा पद्धतीने एंटरप्राइज स्ट्रक्चर असतं आपण इथे एक्सप्लेन करतोय. फर्स्ट आहे ग्रुप ऑफ कंपनी, म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनी. त्याच्या अंडर येतात त्याच्या इंडिव्हिज्युअल कंपनी, टाटा मोटर, टाटा स्टील्स, TCS. त्यांच्यामध्ये त्यांचे ब्रांचेस मीन्स त्यांच्या ऑफिसेस. समजा मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, पुणेमध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे झोन, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ झोन. आता मुंबई, नाशिक, पुणे हे कसं नॉर्थ इंडिया झोनमध्ये झालं. बरोबर आहे. सो तशाच पद्धतीमध्ये SAP सिस्टममध्ये ग्रुप ऑफ कंपनीला आपण बोलतो कंपनी. जे इंडिव्हिज्युअल कंपनीज आहेत त्यांना बोलतो आपण कंपनी कोड. आणि जे ब्रांचेस आहेत त्यांना आपण बोलतो बिझनेस एरिया. नॉर्थ इंडिया झोन त्याला बोलतो कन्सोलिडेशन बिझनेस एरिया. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कंपनीमध्ये डिफरंट डिपार्टमेंट्स असतात. फायनान्शियल डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ॲडमिन डिपार्टमेंट. त्याला SAPमध्ये फंक्शनल एरिया बोललं जातं. काय बोललं जातं? फंक्शनल एरिया. ठीक आहे. सो आपण आता या सगळ्या गोष्टी आपण SAP सिस्टमवरती क्रिएट करणार आहोत. ठीक आहे. सो हे झालं नॉन SAP सिस्टम आणि हे झालं SAP सिस्टम. क्लिअर झालं. सो इथे काही नोट्स पण मी इथे लिहिलेले आहेत. कंपनी म्हणजे काय? कंपनी मीन्स ग्रुप ऑफ कंपनी. इट इज द हायेस्ट हायरार्की इन FI enterprise structure. During the company creation, whatever currency we can set up in system, that currency we can call as a global currency. आणि कंपनी कोड म्हणजे काय? कंपनी कोड ही एक द स्मॉलेस्ट लीगल एंटिटी आहे. At the end of the year, each company code will generate the financial statement. All type of accounting entries we can post at the company code level. मी ज्या काय पुढे ट्रान्झॅक्शन्स करील त्या सगळ्या कंपनी कोड लेवलवरतीच ट्रान्झॅक्शन केले जातील. ड्युरिंग द कंपनी कोड क्रिएशन, वॉट एव्हर करन्सी यू सेटअप, दॅट करन्सी इज कॉल्ड द लोकल करन्सी. कंपनी कोड क्रिएशनच्या टायमाला मी जी काही करन्सी सेटअप करील त्या करन्सीला आपण लोकल करन्सी बोलतो. आणि जी ग्रुप ऑफ कंपनी क्रिएट करताना जी करन्सी आपण सेटअप करतो त्याला ग्लोबल करन्सी असं म्हणतात. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला ERP वरती प्रॅक्टिकली दाखवेल. इथे मी पाथ पण दिलेला आहे प्लस टी कोड पण दिलेले आहेत. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. मग बिगनर असू दे, ॲडव्हान्स असू दे. ठीक आहे. सो इथे पाथही दिलेला आहे आणि टी कोडही मी लिहिलेला आहे. ठीक आहे. सो आपण आता ERP वरती बघूया प्रॅक्टिकली. फर्स्ट आहे आपलं डिफाईन कंपनी. बरोबर आहे. त्याचा टी कोड आहे OX15. माझा जर मागचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी टी कोड कसे चेक करतात, पाथ कसा बघितला जातो, आपण सगळं त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. सो ती लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. ठीक आहे. सो आता ERP वर जाऊया. फर्स्ट आपण क्रिएट करूया डिफाईन कंपनी.
सो इथे SPRO कमांड बॉक्समध्ये आपण टाकणार SPRO. त्याच्यानंतर इथे बघा SAP रेफरन्स IMG लिहिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. SAP रेफरन्स IMG नंतर एंटरप्राइज स्ट्रक्चर इथे दिसतं तुम्हाला. एंटरप्राइज स्ट्रक्चर ह्या ॲरोवरती क्लिक करायचं. एंटरप्राइज स्ट्रक्चर, त्याच्यानंतर इथे खाली दिलं डेफिनेशनवर क्लिक करायचं. डेफिनेशनवर क्लिक केल्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग नंतर खाली आहे डिफाईन कंपनी. ठीक आहे, मी पुन्हा एकदा दाखवतो, तुम्ही व्यवस्थित बघा. जर तुम्हाला नोट्स लिहायचे असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मी पुन्हा बॅक जातो. कमांड बॉक्समध्ये टाईप करायचं SPRO, प्रेस एंटर. SAP रेफरन्स IMG, एंटरप्राइज स्ट्रक्चर इथे बघा. एंटरप्राइज स्ट्रक्चर ॲरोला क्लिक करा. डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, देन डिफाईन कंपनी. आता या ठिकाणी जर टी कोड तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अगेन ॲडिशनल इन्फॉर्मेशन, डिस्प्ले की, क्लिक ऑन IMG ॲक्टिव्हिटी. तर इथे अशा पद्धतीने एक दुसरा कॉलम जनरेट होतो. तिथे टी कोड्स तुम्हाला सगळे शो केले जातील. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉलम जनरेट होतो. सो डिफाईन कंपनीचा टी कोड आहे OX15, जो मी एक्सेलवरती पण लिहिलेला आहे. ठीक आहे, सो मी कंट्रोल N करतो, तुम्हाला टी कोड वाईज पण एकदा रिपीट दाखवून देतो. सो इथे कमांड बॉक्समध्ये आपण टाईप करणार OX15 टाकून एंटर करायचं. इथे बघा आलंय. इथे ते न्यू एंट्रीज केलं तर इथे कंपनी आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आता इथे दिसतं तुम्हाला, इथे काय डॉक्युमेंटेशन आहे आणि इथं क्लॉक सारखं दिसतंय बघा, घड्याळीचं सिम्बॉल दाखवत आहे, त्याला एक्झिक्यूट बटन बोलतात. ठीक आहे, इथे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन म्हणजे जे काय आपण इथे प्रोसेस करणार आहोत ना, त्या प्रोसेसबद्दल इथे माहिती दिली जाते. सो तुम्ही जर वेळ काढून कधी इथे वाचलं तर तुम्हाला हे सुद्धा खूप फायदेशीर आहे, तर तुम्ही रीड करू शकता. ओके, सो इथे डिफाईन कंपनी आहे, इथे मी एक्झिक्यूट करतोय. आता एक्झिक्यूट केल्यानंतर न्यू एंट्रीज, क्लिक ऑन न्यू एंट्रीज, कंपनी. आता इथे कसं आहे ना, इथे कोड जनरेट करायचा. कोड म्हणजे कसा, अल्फा न्यूमेरिकल 6 डिजिट. तुम्ही 4 डिजिट पण घेऊ शकता, 5 डिजिट पण घेऊ शकता, बट मॅक्सिमम 6 डिजिट इथे आपण घेतो नेहमी. सो आता टाटा ग्रुप ऑफ कंपनी मला बनवायचा आहे. सो टी कोड आपण टी कोड नाही, सॉरी, न्यूमेरिकल कोड क्रिएट करूया फॉर TG टाटा ग्रुप. ठीक आहे, 6 टाइम घेतलंय TG. ठीक आहे, इथे आपण नाव देऊया टाटा ग्रुप ऑफ कंपनी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड नेम असेल तर तुम्ही टाईप करू शकता. सेम नेम कॉपी पेस्ट करा खाली. स्ट्रीट, तिचं लोकेशन वगैरे कुठे असेल ते तुम्ही टाकू शकता. स्ट्रीट नंबर, त्याच्यानंतर स्ट्रीट आपण समजा PO बॉक्स आणि पोस्टल कोड, तुमचा पिनकोड आहे. ठीक आहे, जो असेल तो पिनकोड तुम्ही टाकू शकता. सेम खाली टाका. सिटी, जी काय तुमची सिटी असेल तुम्ही तिथे मेन्शन करायची आहे. मी फॉर एक्झाम्पल मी मुंबई इथे मेन्शन करतोय. कंट्री बघा, आता इथे तुम्हाला दिसतं एक सर्चचं पण ऑप्शन येते तुम्हाला बाजूला. तुम्ही जर त्या सर्च ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या कंट्रीज इथे भेटतील, त्यांचे कोड्स भेटतील. इथे बघा सगळ्या कंट्रीज दिलेल्या आहेत, प्रत्येक कंपनी इथे शो केली जाते. ठीक आहे, सो इथे आपण आयन टाईप केलं, आयन फॉर इंडिया. इथे बघा डायरेक्ट रिफ्लेक्ट होतं जसं तुम्ही टाईप कराल तसं. सो इंडिया क्लिक केलं. लँग्वेज आपली EN राहणार आहे, इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, त्याच्यानंतर करन्सी मी मगाशीच बोललो, कंपनी क्रिएट करताना आपण जी काय करन्सी इथे सेट करणार आहोत ती ग्लोबल करन्सी झाली. ठीक आहे, सो आता INRच मी टाकतो. इथे क्लिक केलं, प्रेस एंटर केल्यानंतर मला सिस्टमनी काहीच पॉपअप दिलेला नाही आहे. आता इन केस मी ते कंपनी जो इथे कोड जो क्रिएट केला आहे त्याला मी थोडा यूज करतो, जो कोणीतरी दुसरा बनवलेला आहे. ठीक आहे, आणि मी प्रेस एंटर केलं.
तर मला सिस्टम स्वतःहून पॉपअप देणार. हे बघा इथे रेडमध्ये शो केलं आहे अँड एंट्री ऑलरेडी एक्झिस्ट विथ द सेम की. इथे सिस्टम स्वतः तुम्हाला पॉपअप देणार की ही की ऑलरेडी यूज झालेली आहे. ठीक आहे. सो SAP एवढ्या स्मार्ट पद्धतीने काम करतं. थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे त्याच्यासाठी. तुम्ही अगेन प्रेस एंटर केला, बघा तो एरर तिकडून निघून गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सेव्ह. क्लिक ऑन सेव्ह. क्लिक ऑन सेव्ह. इथे ऑप्शन आहे क्रिएट रिक्वेस्ट. मी एकदा दोनदा दाखवणार आहे, त्याच्यानंतर मी ही प्रोसेस करणार नाही आहे. क्रिएट रिक्वेस्ट. क्रिएट रिक्वेस्ट म्हणजे ॲट अ टाइम हा युजर काय काम करतोय. सो इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं आहे. आपण काय करतोय, डिफाईन कंपनी. ठीक आहे. आणि जस्ट क्लिक ऑन सेव्ह. ओके. ही जी प्रोसेस केली ना आपण, जी रिक्वेस्ट टाकली त्याला बोलतात ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. ठीक आहे. मग इथे तुम्हाला एक मेसेज भेटेल, डेटा वॉज सेव्ड असं लिहून आलं म्हणजे समजायचं तुमची ग्रुप ऑफ कंपनी क्रिएट झालेली आहे. डेटा वॉज सेव्ड. आता मी बॅक आलो, सिंगल बॅक. ठीक आहे. पुन्हा बॅक आलो. आता समजा मला ती कंपनी बघायची, तर मी कसं बघणार, पुन्हा तिथेच तुम्ही एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट. आता इथे अजून एक एरर आलं बघा, डू यू वॉन्ट टू डिस्प्ले लॉग डेटा. हा काय आहे ना, आता हे पब्लिक सर्व्हर आहे, खूप सारे युजर्स यूज करतात, त्याच्यामुळे आपण जे काम करतो तेच कोणीतरी दुसरं पण त्या ठिकाणी त्याच्या युजर ID यूज करत असेल, त्याच्यामुळे कसं डेटा लॉक होतो. सो अशा टायमाला इथे नो करायचं आहे. Ctrl+N करून एक न्यू सेशन ओपन करायचं आहे आणि इथे टाईप करायचं SM12 टाईप करायचं. टी कोड आहे डेटा लॉगचा. त्याच्यानंतर इथे दिसते युजर नेम, आपलं युजर नेम असेल, याला रिमूव्ह करा इथून. क्लिक ऑन लिस्ट. हे बघा मल्टिपल युजर्स जे काम करतात असा डेटा लॉक होऊन जातो. सो इथे सिलेक्ट करायचं, सिलेक्ट ऑल करा. क्लिक ऑन डिलीट. डिलीट म्हणजे आपल्या स्क्रीनवरनं फक्त ते डिलीट होतं, त्या समोरच्या पर्सनचं काही डिलीट होत नाही. या ज्या लॉक झालेल्या एंट्रीज असतात त्या डिलीट होतात फक्त. येस करायचं आहे. हा जो पॉपअप येईल त्याला असं क्लोज करायचा आहे. पुन्हा इथे अजून आहे डिलीट झालेलं नाही, पुन्हा डिलीट करा त्याला. येस करा. ठीक आहे. एकदा रिफ्रेश करून बघा, मल्टिपल्स कोणी काम करत असेल. ठीक आहे. पुन्हा आपल्या टॅबवर जायचं आहे, पुन्हा एक्झिक्यूट करून बघायचं आहे. ठीक आहे. वापस ओपन झालं. हां. सो आता आपल्याला काय बघायचं आहे की आपण जी बनवलेली कंपनी आहे ती मला बघायची. तर इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसतं बघा, पोझिशन. क्लिक ऑन पोझिशन. इथे क्लिक ऑन पोझिशन. पोझिशनवरती क्लिक केल्यावर तो मला बोलतोय तुमच्या कंपनीचा कोड टाईप करा जो आपण केलेला आहे. सो TG राईट आहे. एंटर करायचं किंवा ओके करा. बघा इथे कंपनी आली आहे, दिसतंय फर्स्टला टाटा ग्रुप ऑफ कंपनी. सो इथे तुम्ही डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे सगळे ऑप्शन्स भेटतील. तुम्ही हा जो कोड जो जनरेट केला आहे तो आपण चेंज नाही करू शकत, पण खालचं जे डिस्क्रिप्शन्स आहेत ते आपण चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. क्लिअर आहे. अशा पद्धतीने कळालं असेल तुम्हाला. बॅक झालं, पाथ वाईज दाखवलं, टी कोड वाईज दाखवलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, डिफाईन कंपनी कोड. डिफाईन कंपनी कोड OX02 टी कोड आहे. OX02 पाथ पण तिथे आहे. ठीक आहे. सो आपण ERP वर बघूया डिफाईन कंपनी कोड. सो डिफाईन कंपनी कोडसाठी फायनान्शियल अकाउंट सेम पाथ आहे. त्याच्याच खाली जर तुम्ही आलात इथे एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड म्हणून लिहून आलेला आहे. इथे टी कोड आहे OX02. एक्झिक्यूट करायचं आहे त्याला. एडिट कंपनी कोड डेटा सेकंड ऑप्शन आहे, एडिट कंपनी कोड डेटा. याच्यावरती बघा इथे हे एडिट कंपनी कोड डेटा हा जो ऑप्शन आहे एडिट कंपनी कोड डेटा, ह्याला डबल क्लिक करायचं. काय करणार, डबल क्लिक, माऊसनी डबल क्लिक करा. पुन्हा सेम एरर आलेला आहे, डू यू वॉन्ट टू डिस्प्ले, याला नो करा. आपण ती स्क्रीन ओपन ठेवलेली आहे. रिफ्रेश करा त्याला, सिलेक्ट ऑल करा, अगेन डिलीटची प्रोसेस करा. आपल्याला असे वेगवेगळे एरर येत राहतील, ते आपल्या सेशन्समध्ये तुम्हाला दिसत जातील. आपण ते पण सॉल्व करत जाऊ एक एक गोष्टी. सो अगेन डबल क्लिक, न्यू एंट्रीज. आता टाटा मोटर्स आपण घेऊया किंवा टाटा स्टील घेऊया. सो मी ते TS बघा TS नावाने आहे का इथे दाखवतं तुम्हाला. अगेन TS केलं. सो TS आहे, टाटा स्टील पण आहे.
सो TS01 TS01 पण आहे. TS-S1 करतो मी, ती पण आहे. S2 पण आहे. TS करतो. हां, TA टाटा स्टील. त्याच्यानंतर ते नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिटी टाका सेम. कंट्री IN, करन्सी INR, लँग्वेज EN. प्रेस एंटर. कोणताही पॉपअप नाही आलेला आहे, म्हणजे माझं कॉन्फिगरेशन बरोबर आहे. ठीक आहे. सो इथे कंपनी, आता तुम्ही असाल असं तर कंपनी कोड टाकायची काय गरज आहे, डायरेक्ट नावाने पण मी सर्च करू शकतो ना. बट कंपनी, आता एका सिस्टममध्ये मल्टिपल कंपनी कोडवरती काम केलं जातं. सेम नावाचं पण असतं किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट वाईज पण कंपनी कोड सेम नावाने कंपनी असतं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी कंपनी कोड जो क्रिएट करतो आपण इथे 4 डिजिट, हे अल्फा न्यूमेरिकल, हे काय आलं, हे आयडेंटिफिकेशन झालं त्या कंपनीची. ठीक आहे. त्याच्यासाठी कंपनी कोड क्रिएट केले जातं. ठीक आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूवर पण विचारू शकतो की बाबा मेरे पास नेम है कंपनीचा, माझ्याजवळ नाव आहे कंपनीचं, तर मी हे कोड का क्रिएट करतो अल्फा न्यूमेरिकल. पण हे काय झालं, आयडेंटिफिकेशन झालं माझ्या कंपनीचं. ठीक आहे. सेव्हवर क्लिक करा. आता सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमची जी कंपनी आहे त्याची इथे पूर्ण डिटेल फिलअप करायची आहे. ठीक आहे. आता ही कंपनी आहे, इथे ड्रॉपडाऊनवर क्लिक करा, कंपनी, पुन्हा तुमच्या कंपनीचं नाव टाईप करा. त्याच्यानंतर सर्च नेम आहे, म्हणजे जर एखादी तुम्हाला वेगळ्या एका नावाने तुमची कंपनी सर्च करायची असेल तर इथे तुम्ही ते नाव टाईप करू शकता. स्ट्रीट नंबर, हाऊस नंबर, पोस्टल कोड, सिटी, इथे सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. इथे दिसतंय तुम्हाला हे असं ओकेचं सिम्बॉल दिसतंय. ठीक आहे. हे रिक्वायर्ड आहे, तुम्हाला इथे कंट्री टाकावीच लागणार. IN, इथं रिजन स्टेट 13 महाराष्ट्राचं. ठीक आहे. PO बॉक्स नंबर, पोस्टल कोड, या सगळ्या गोष्टी तुम्ही भरू शकता, ऑप्शनल आहे. ठीक आहे. तुमच्यावरती हे सगळं तुमच्या क्लायंटच्या बेसवरती आहे, क्लायंटच्या रिक्वायरमेंटवरती आहे, त्याला काय काय डिटेल फिलअप्स करायचे कसे. सो तुम्ही ते त्यांच्या पद्धतीने करू शकता. आणि ते त्याच्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सेम प्रोसेस आलेली आहे, रिक्वेस्ट टाकायला बोलतोय. डिफाईन कंपनी कोड. ओके, सेव्ह करायचं आहे, ओके करायचं. ठीक आहे. डेटा वॉज सेव्ह. इथे माझी कंपनी कोड क्रिएट झाली, म्हणजे माझी ॲक्च्युअल कंपनी मी क्रिएट केली आहे. पहिलं मी क्रिएट केलं होतं ते ग्रुप केलेलं होतं. ठीक आहे. सो आपण ग्रुप काय क्रिएट केलं होतं इथे आपण लिहूया, TG. ठीक आहे. आणि कंपनी कोड काय क्रिएट केला मी, TS. बरोबर आहे. आता इथे डिफाईन बिझनेस एरिया. सो नेक्स्ट आहे आपल्याला, नेक्स्ट काय करायचं आहे, डिफाईन बिझनेस एरिया. ठीक आहे. डिफाईन बिझनेस एरिया करायचं आपल्याला. त्याच्यासाठी पण सेम पाथ आहे, की कोड आहे OX03. डिफाईन बिझनेस एरिया पाथ आपला सेम आहे, की कोड आहे OX03. ठीक आहे. बॅक आलो. हे पॉपअप क्लोज करायचं आहे काम झाल्यानंतर. त्याच्या खाली आहे डिफाईन बिझनेस एरिया, इथे टी कोड आहे OX03. एक्झिक्यूट करायचं आहे. सेम अगेन क्लिक ऑन न्यू एंट्रीज, बिझनेस एरिया. आता आपलं काय
TAM1 टाकतो, लिहितो मी मुंबई, त्याच्यानंतर TAN1 लिहितो मी नाशिक, ठीक आहे. प्रेस एंटर. कोणताही एरर दिलेला नाही आहे, ठीक आहे, सिस्टमने घेतलेला आहे. एंटर मारायचं. कधी पण तुम्ही जे काही लिहिता ना त्याच्यानंतर प्रेस एंटर. तुम्हाला सिस्टम स्वतःहून सांगेल काही गोष्टी चुकत आहेत, काही गोष्टी बरोबर आहेत त्या, ठीक आहे. सो TAM1 फॉर मुंबई मी कोड बनवला आहे, TAN1 फॉर मी नाशिक बनवलेला आहे, ठीक आहे. अगेन क्लिक ऑन सेव्ह, ठीक आहे. आता मी रिक्वेस्ट वाला पाथ स्किप करतोय, आपण डायरेक्ट ओके करूया, ठीक आहे. डेटा वॉज सेव्ह, तुम्हाला मेसेज भेटलाय. बॅक जायचं आहे. क्लिअर झालं. डिफाईन्ड बिझनेस एरिया पोर्शन माझा क्लिअर झालेला आहे. मी काय काय टाकलेलं, TAM1 बिझनेस एरियामध्ये मी काय बनवलंय, TAM1 आणि सेकंड मी काय बनवलंय, TAN1. TAM1 कशासाठी होता, फॉर मुंबई. TAN1 कशासाठी होता, फॉर नाशिक, ठीक आहे. हे काय झालं, माझं बिझनेस एरिया झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर डिफाईन फंक्शनल एरिया. आता आपल्याला फंक्शनल एरिया क्रिएट करायचा आहे, ठीक आहे. पुन्हा ERP सिस्टमवर गेलं, डिफाईन फंक्शनल एरिया दिसतं तुम्हाला इथे. मी ते एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर मला इथे एक मेसेज आलेला आहे, दिस व्यू इज ऑब्सोलेट, यूज ट्रान्झॅक्शन FM फंक्शन इन्स्टंट. काय काय ERP सिस्टममध्ये हा जो आहे डिफाईन फंक्शनल एरिया हा पाथ वाईज रन नाही करत. सो त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की हा T कोड यूज करा, FM_स्कोप फंक्शन, ठीक आहे. सो आपली एक एक्स्ट्रा स्क्रीन क्रिएट आहे, तिथे टाईप करूया FM_स्कोप फंक्शन, ठीक आहे. आणि प्रेस एंटर. आलं, ठीक आहे. सो इथे आपल्याला क्रिएट करायचं आहे. आपण काय टाकूया, फर्स्ट एक नॉर्मल फायनान्स डिपार्टमेंट बनवा. फंक्शनल एरिया म्हणजे काय मी बोललेलो, फंक्शनल एरिया म्हणजे डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ॲडमिन डिपार्टमेंट, असे डिफरंट टाइप्स डिपार्टमेंट्स तुम्ही क्रिएट करू शकता, ठीक आहे. सो आपण फंक्शनल एरिया क्रिएट करतोय फायनान्स डिपार्टमेंट म्हणून. फायनान्स मी याला कंपनी कोडच देतो पुढे, TATS, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिक ऑन क्रिएट. त्याच्यानंतर क्लिक ऑन, इथे क्रिएट सिम्बॉल दिसते तुम्हाला, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्रिएट केल्यावरती इथे तुम्हाला ऑप्शन देणार, तो टेक्स्ट टाईप करायचा आहे, फायनान्स डिपार्टमेंट, ठीक आहे. प्रेस एंटर. व्हॅलिड फ्रॉम, इथे डेट टाकायची आपण, डेट काय 01/04/2025 आणि लास्ट डेट आपली तर मारून बघूया. ठीक आहे. इथे जो फंक्शनल एरिया मी जो टाईप केला आहे त्याच्यामध्ये तो स्पेस नाही चालणार असं सांगतोय. तो त्याला एडिट करून बघूया, चेंज फंक्शनल एरिया.
मला कॅन्सल करावं लागेल पूर्ण. इथे आपण अंडरस्कोर देऊया, फायनान्स अंडरस्कोर 1. ठीक आहे. सो एंटर आता झालं. ठीक आहे. इथे फायनान्स डिपार्टमेंट व्हॅलिड पीरियड तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल पण आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे. देन सेव्ह, क्लिक ऑन सेव्ह. फंक्शनल एरिया फायनान्शियल 1 हॅज बीन सेव्ह. ठीक आहे. इथे मेसेज सुद्धा आलेला आहे खाली. ठीक आहे. बॅक आलो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आता आपल्याला, डिफाईन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया, म्हणजे आपल्याला झोन क्रिएट करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे रिजन ही बोलू शकता तुम्ही, ईस्ट वेस्ट नॉर्थ. बरोबर आहे. इथे नॉर्थ झोन आपण बनवलं ना. ठीक आहे. सो आता आपण क्रिएट करूया डिफाईन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया. त्याला टी कोड आहे OCC1. बरोबर आहे. त्याला टी कोड आहे OCC1. मेंटेन, इथे बघा दिलेलं आहे, मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया OCC1. एक्झिक्यूट केलं, न्यू एंट्री. सो TANZ लिहिलं, नॉर्थ झोन. असं डिस्क्रिप्शन टाईप करायचं आहे. ठीक आहे. प्रेस एंटर, देन क्लिक ऑन सेव्ह. TANZ सेव्ह, क्लिक ऑन ओके, सेव्ह. डेटा वॉज सेव्ह. ठीक आहे. इथे मी लिहितो साईडला TANZ नॉर्थ झोन. ठीक आहे. आणि फायनान्स अंडरस्कोर 1 आपण काय फंक्शनल एरिया क्रिएट केला. ठीक आहे. डन, क्रिएशन झालेलं आहे. आता आपल्याला करायचं असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे काय, मॅपिंग. बरोबर आहे. आता असाइन का करतो आपण, मला असाइन कंपनी टू कंपनी कोड करायचं आहे. असाइन का करतो, विदाउट असाइन आता मी मगाशीच बोललो की जे काही आपण ट्रान्झॅक्शन करणार आहे ते आपल्या कंपनी कोड लेवलवर जातात. बट मी कंपनी कोड लेवलवर जाणार, पण कोणत्या अंडर ग्रुप जातात, कोणत्या अंडर ग्रुप ऑफ कंपनी जातात हे कसं माहीत पडेल. जोपर्यंत असाइन करत नाही तोपर्यंत आपल्याला रिपोर्ट जनरेट होणार नाही. जी आपण इयर एंड ॲक्टिव्हिटी करतो तर माहीत कसं पडणार की ही ट्रान्झॅक्शन, जो काय एक्सपेन्स आहे, जो काय इन्कम आहे, कोणत्या कंपनी कोडच्या अंडर गेलेला आहे, कोणत्या कंपनीच्या अंडर गेलेला आहे. सो त्याच्यासाठी आपण असाइनमेंट करतो, म्हणजे मॅपिंग करतो. बरोबर आहे. सो असाइनमेंटमध्ये फर्स्ट आहे असाइन कंपनी कोड टू कंपनी. ठीक आहे. सो त्याचा इथे पाथ पण दिलेला आहे. ठीक आहे. आता आणि टी कोड आहे OX16. सो आता ERP वरती जाऊया आपण. सेम स्टार्टिंग पासून दाखवतो मी तुम्हाला. पुन्हा कमांड बॉक्समध्ये SPRO टाईप करायचं आहे तुम्हाला. SPRO टाईप केल्यानंतर SAP रेफरन्स IMG, पुन्हा एंटरप्राइज स्ट्रक्चर नंतर इथे बघा असाइनमेंट, इथे दिसतंय ॲरोला क्लिक करा. असाइनमेंटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा फायनान्शियल अकाउंटिंग नंतर फर्स्ट आहे असाइन कंपनी कोड टू कंपनी. इथे टी कोड सुद्धा दाखवतो. क्लिक ऑन ॲडिशनल इन्फॉर्मेशन, डिस्प्ले की IMG ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. OX16 असाइन कंपनी कोड टू कंपनी. आता इथे एक्झिक्यूट करायचं आहे. एक्झिक्यूट केलं, पुन्हा सेम एरर आलेला आहे. सो याला क्लिक ऑन नो. आपली ती विंडो ओपन आहे. अल्ट टॅबने आपण जाऊया त्या विंडोवर. एकदा रिफ्रेश करा. इथे सिलेक्ट ऑल एंट्रीज अँड क्लिक ऑन डिलीट.
अगेन एक्झिक्यूट आपण करूया आता. असाइन कंपनी कोड टू कंपनी एक्झिक्यूट केलं. एक्झिक्यूट केल्यानंतर आता इथे न्यू एंट्री नाही करणार आहे मी. ठीक आहे, मी ज्या क्रिएट केलं त्याला मला मॅपिंग करायचं आहे, त्याला मला असाइन करायचं आहे. बरोबर आहे. सो इथे क्लिक ऑन पोझिशन, इथे पोझिशन ऑप्शन दिसतंय बघा तुम्हाला खाली. ठीक आहे, क्लिक ऑन पोझिशन. पोझिशनवरती क्लिक केल्यानंतर हा असा पॉपअप येतो. आता हा काय विचारतो, कंपनी कोड. तुमचा कंपनी कोड काय होता, आपला कंपनी कोड काय होता, TATS. बरोबर आहे. आणि ओके करायचं. इथे दिसतं ग्रीनवाला कंटिन्यू म्हणजे ओके. कंटिन्यू केलं. इथे बघा आपली कंपनी आली TATS सिटी मुंबई कंपनी. आता इथे विचारतो आपल्या ग्रुप ऑफ कंपनीचा कोड टाका. तो ग्रुप ऑफ कंपनीचा कोड काय होता आपला, TG. इथे शो करेल बघा लगेच. आलं टाटा ग्रुप ऑफ कंपनी. क्लिक करायचंय, प्रेस एंटर करायचंय. ठीक आहे, प्रेस एंटर केल्यानंतर काही पॉपअप तुम्हाला दिला नाही, याचा अर्थ ते प्रॉपर आहे. क्लिक ऑन सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर रिक्वेस्ट विचारतं, क्लिक ओके. डेटा वॉज सेव्ह म्हणजे कंपनी टू कंपनी कोड असाइन झालेली आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेशन बिझनेस एरिया. असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेशन बिझनेस एरिया आहे बघा. असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेशन बिझनेस एरिया आहे. किती कोड आहे, OBB6. ठीक आहे. सो एक्झिक्यूट करूया. पोझिशनवर क्लिक करायचं आहे. बिझनेस एरिया काय होता, TAM1. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे आपण कन्सोलिडेशन बिझनेस एरिया काय बनवलेला, TANZ. बरोबर आहे. नॉर्थ झोन. प्रेस एंटर. ठीक आहे. एकदा क्लिक ऑन सेव्ह करा, ओके करा. सेव्ह झालाय. एक बिझनेस एरियाला कन्सोलिडेशन बिझनेस एरिया आपण असाइन केलेला आहे. सो इथे मुंबईला केलंय सेम त्याच पद्धतीने. पुन्हा पोझिशनवर क्लिक करून नाशिकला पण करा TAN1. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा सेम TANZ. क्लिक करा, प्रेस अगेन एंटर अँड सेव्ह. म्हणजे रिपोर्टिंग करताना जर तुम्हाला हायर लेवल मॅनेजमेंटने विचारलं की बाबा मला नॉर्थ झोनचा डेटा दे, नॉर्थ झोनमध्ये किती एक्सपेन्स झाला, किती प्रॉफिट लॉस झाला आहे, सो डायरेक्ट मी असा टी कोड टाकून नॉर्थ झोनचा मला रिपोर्ट जनरेट करता येतो. जर कोणी मला विचारलं की बिझनेस एरिया, आता इथे एक ऑप्शन मी केलेलं नाही आहे. आपण बिझनेस एरिया असाइन नाही केला कंपनी कोडला. का नाही केला, कारण बिझनेस एरिया डिफरंट नसतात. बरोबर आहे. दुसरे कंपनी कोड पण हा बिझनेस एरिया यूज करू शकतात. टाटा मोटर्स पण हा बिझनेस एरिया यूज करू शकते, टाटा स्टील पण हा बिझनेस एरिया यूज करू शकते, TCS सुद्धा हा बिझनेस एरिया यूज करू शकते. म्हणून आपण इथे असाइन नाही करत, कोणत्याही कंपनी कोडला बिझनेस एरिया असाइन नाही करत. बरोबर आहे. कारण मी रिपोर्टिंग करताना मला प्रत्येक एंट्री वाईज मी बिझनेस एरिया टाकू शकतो वेगवेगळा प्रत्येक कंपनी कोडला. ठीक आहे. सो हे बिझनेस एरिया प्रत्येक ईच अँड एव्हरी कंपनी कोड आपण यूज करू शकतो. आणि मी इथे जी ग्रुप ऑफ कंपनीला कंपनी कोड असाइन केलं, एका ग्रुप ऑफ कंपनीला मी N नंबर ऑफ कंपनी कोड असाइन करू शकतो. असं नाही की 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 नाही. तुमचे जेवढे कंपनी कोड्स तुम्ही जनरेट कराल, जेवढ्या तुम्ही इंडिव्हिज्युअल कंपनी बनवाल SAP सिस्टममध्ये, त्या कंपनी इंडिव्हिज्युअल जेवढ्या कंपनी तुम्ही बनवाल त्या सगळ्या कंपनी तुम्ही एका ग्रुप ऑफ कंपनीला असाइन करू शकता. कारण आता तसं बघायला गेलं तर टाटा ग्रुप ऑफ कंपनीमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत. स्टारबक्स आहे, झुडिओ आहे. बरोबर आहे की नाही. खूप साऱ्या गोष्टी टाटा ग्रुप ऑफ अंडर चालतात. सो असं नाही की प्रत्येक टायमाला ग्रुप ऑफ कंपनी वेगळा बनवून नाही, एक ग्रुप ऑफ कंपनीला तुम्ही N नंबर ऑफ कंपनी कोड असाइन करू शकता. हा पण तुम्हाला क्वेश्चन इंटरव्ह्यूवर विचारू शकतो. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं तुम्हाला व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण आता काय केलं, असाइन कंपनी कोड केलं आणि असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेशन. हे झालं आपला एंटरप्राइज स्ट्रक्चर. ठीक आहे. आपण मी सुरुवातीपासून एकदा रिपीट करतो सगळं. फर्स्ट काय केलं आपण, डिफाईन कंपनी केलं, देन कंपनी कोड डिफाईन केला, मग डिफाईन बिझनेस एरिया केला, मग डिफाईन फंक्शनल एरिया केला, त्याच्यानंतर डिफाईन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया केला. हे क्रिएशनचा पार्ट होता एवढा. हा क्रिएट केल्यानंतर आपण केलं असाइन. असाइनमेंट म्हणजे मॅपिंग. काय केलं, मॅपिंग. ठीक आहे. आता मॅपिंगमध्ये काय काय केलं आपण, असाइन कंपनी कोड टू कंपनी केलं,
and assign business area to consolidation business area केलं. ठीक आहे. सो हे व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रत्येक स्टेप वाईज जर तुम्ही गेला तर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही कॉन्फिगरेशनलाही आणि त्याच्या पुढे आउटपुटला देखील. ठीक आहे. जसं तुम्हाला सांगतोय जे काय एक एक स्टेप तुम्हाला सांगतोय ती प्रॉपर फोकस देऊन करा. तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि ह्याला प्रॅक्टिसला टाईम द्या. जेवढ्या तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे ERP यूज टू होईल. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला हे सेशन तुम्हाला आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर तुम्ही लाईकसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा, शेअर करा. अजून तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी SAPमध्ये बघायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंटमध्ये मेन्शन करा. मी त्यासुद्धा नवीन नवीन बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. असंच कंटिन्यू राहा. प्रत्येक सेशन आता तुम्हाला बघायला भेटेल. मी S4 HANAसुद्धा आणणार आहे लवकरच. ठीक आहे. पहिले आपण ECC वर्जनची सिरीज करून S4 HANAवरती जाऊ, म्हणजे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतील कशा पद्धतीमध्ये करतात ते. आता आपण जे एंटरप्राइज स्ट्रक्चर जे बघितलं आजचं हे ECC वर्जन आणि S4 HANAवरती सेम आहे. ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही, काही वेगळ्या पद्धती नाही. सेम कॉन्फिगरेशन, सेम पद्धत, सेम पाथ, सेम T कोड. ओके. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.